हाय फ्रेंड, चला मग आज साबुदाणा खिचडी खायची आहे. आज आहे एकादशी. हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि आलू, शेंगदाणे भाजून घेतले मी आणि साबुदाणा भिजत टाकला. हे बघा, मी शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवले आणि मी कढीपत्ता आणि हिरवी मिरची फिरवणार. माझ्या मुलांना की आवडत नाही तशी चिरलेली, मी काढते मिक्सरमध्ये. हे बघा, मी आता देत आहे फोडणी. तर माझी साबुदाणा खिचडी कशी वाटते तुम्हाला, तर मला नक्की कमेंट करा. मी आज करत आहे हिरव्या मिरचीची खिचडी. मला आहे एकादशी, तर आज मी माझ्या मुलांसाठी आणि माझ्यासाठी साबुदाणा खिचडी करत आहे. माझ्या मुलांना खूप आवडते खिचडी. तर हे बघा, मी हिरवी मिरची आणि कढीपत्ता मिक्सरमध्ये फिरवला. आता टाकत आहे मी आलूमध्ये मी थोडंसं पाणी घालणार. आणि माझा मुलगा आला आहे बाहेरून, तर त्यांनी आणली फ्रुटी. ह्यावेळेस पण फ्रुटी पिते मुलं, ऐकत पण नाही. बिमारी आणते का काय माहीत, आणि खूपच आवडते बाप्पा. तर हे बघा, माझे आलू थोडेसे शिजलेले आहे, तर थोडेसे अजून होऊ द्यावं लागते हे आलू. इकडे ताक फोडणी देत आहे मी. ताकासाठी पण मी ते हिरवी मिरचीची पेस्टच घेत आहे. लाल तिखट नाही टाकत मी आज, आणि चवीपुरतं मीठ. पहा मग, माझ्या घरची खिचडी झालेली आहे. कशी वाटत आहे तुम्हाला? हे बघा, मी शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे खिचडीमध्ये. तुम्हाला जर पूर्ण रेसिपी बघायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जा. माझ्या यूट्यूबचं नाव आहे इंडियन मदर राणी. पूर्ण रेसिपी तुम्हाला भेटून जाईल. कशी वाटली हे बघा. मी आता देवाला दाखवत आहे नैवेद्य, आणि आता मी पण फराळ करणार माझी मुलं आल्यावर. तर कसा वाटला माझा व्हिडिओ, तर मला नक्की कमेंट करा. आणि माझ्या दुसऱ्या ब्लॉग तुम्हाला येऊन जाईल. चला मग, जा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर कसा वाटला माझा ब्लॉग, तर मला नक्की कमेंट करा. मला यूट्यूबवर पण सपोर्ट करा आणि इंस्टावर पण सपोर्ट करा. बाय बाय.